आज आहे बुधवार. आज आहे आमचा मटणाचा बेत, म्हणजेच आमच्या इथं आणलेलं आहे बोकडं. तर आज मस्तपैकी छान भाजी वगैरे शिजवून घेतली आणि सर्वात पहिले तर आम्ही सर्वांनी मिळून खाऊनच घेतली. आता उरलेली भाजी आहे, म्हटलं चला फोडणी देऊया. फोडणीसाठी इथं घेतलेलं आहे कढईमध्ये तेल सर्वात पहिले, आणि म्हटलं चला आता मसाल्याचा डब्बा खोलते, कारण आता मसाल्याची भाजी करायची आहे, फोडणी द्यायची आहे. आता ही एवढी फिक्की भाजी उरलेली आहे, चला म्हटलं आता एवढ्यातच करूया. कारण आता थंडीचे दिवस चालू आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये अशी गरम गरम भाजी एकदम मस्त लागते. कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं मसाला मी टाकून घेत आहे. मसाल्यामध्ये मी वापरलेला आहे थोडासा कांदा, थोडासा लसूण, थोडासा सांबार आणि त्यामध्ये थोडासा कांदा. हे सर्व भाजून वगैरे घेतल्याच्यानंतर मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यात थोडीशी चटणी ॲड केली आणि छान गरम तेलामध्ये ते सर्व टाकून घेतलेलं आहे मिश्रण. आता म्हटलं ह्याला थोडा वेळ तर लागतेच, तर मिक्सरमध्ये असं थोडंसं पाणी घेतलं आणि ते पुन्हा टाकलं आणि मोठ्या गॅसवर ठेवून दिलं, कारण आपला मसाला एकजीव होणार आहे. एकजीव झाल्याच्यानंतर तेल एका साईडला आणि मसाला एकदम छान एका साईडला होतो. आता खूप सारा ठसका झाला होता, म्हणून म्हटलं इकडं चला दार खोलते, कारण दार खोललं तर ठसका बाहेर जातो आणि वातावरण पण एकदम छान वाटत होतं बाहेरचं. कारण आज थोडी थंडी कमीच होती, कारण मी स्वेटर नाही घातलं. 5 वाजतापासूनच इथं स्वेटर घालावं लागते, पण आज काही स्वेटर वगैरे घातलं नाही. इकडं मसाला होत होता तयार. चला म्हटलं तुम्हाला इथे मी माझ्या मसाल्याचा डब्बा दाखवते कसा तयार केलेला आहे. आईस्क्रीमचे डबे होते, त्याचाच मसाल्याचा डब्बा तयार केला आहे ना माझ्याकडं आयडिया मस्त. आता इथं मसालाच लवकर गरम होत नव्हता, म्हणजेच तरी त्याला सुटत नव्हती, म्हणून म्हटलं चला 2 चमचे इथं काळा मसाला घालते आणि पटकन लगे मसाला असा तयार करून घेते. आता इथं बारीक गॅस आहे म्हणून लवकर मसाला होत नाही आहे, कारण माझा एक गॅस खूपच बारीक झालेला आहे. आता फायनली इथं बारीक गॅसवर का होईना पण आपला मसाला एकदम छानपैकी तयार झालेला आहे. म्हटलं चला आता त्यामध्ये फिक्की भाजी जी उरलेली होती ती घालून घेते आणि छानपैकी तर्री येऊ देते बारीक गॅस करून, कारण मटणाची भाजी एकदम छान पहिले शिजलेली आहे. जास्त उकळी केली तर त्याच्यातलं तेल ओढून जाते, त्यासाठी बारीक गॅसवर अशी बारीक उकळी आली आणि बाजूला करून ठेवून दिली, कारण लगेच इथं मी पीठ मळलेलं होतं, छान मुरते म्हटलं. आता माझं पीठ पण इथं छान मुरलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं तावा पण ठेवलेला आहे. चला म्हटलं आता थोड्या थोड्या करून पोळ्या पण करून घेते. खूप सारा ठसका झाला होता म्हणून मुलं गेली होती बाहेर अंगणात खेळण्यासाठी, मी बसली इथं पोळ्या करत. तसा मला रोज कंटाळाच येतो स्वयंपाक करायचा, पण आज उल्हास येत होता, कारण थंडी वाजत नव्हती आणि थोडी थोडी थंडी होती, पण गॅसजवळ गरम वाटत होतं, म्हणून आरामात एकदम छानपैकी स्वयंपाकाला लागली. तुम्हाला बोलता बोलता माझी भाजी पण झाली आणि ती फिक्की खाणं पण झाली. त्याच्यानंतर कणिक मळणं पण झाली आणि पोळ्या पण इथं सुरू आहेत. म्हटलं आता तुम्हाला बोलता बोलता पोळ्या होत आहेत, तर भात काय लई मोठी गोष्ट आहे, भात पण टाकूनच देते. आता म्हटलं चला थोड्या थोड्या पोळ्या करून घेते सर्वात पहिले, मग भाताचा विचार करते किती टाकायचं नाही. आता इथं पोळ्या करून घेते मी सर्वात पहिले, मग थोड्या वेळानं भात टाकते. आता या गॅसमुळे ना माझ्या पोळ्या पण वातड होत आहे, कारण गॅस बारीकच आहे, मोठा गॅस पाहिजे. चला म्हटलं इकडं तोपर्यंत मुलं काय करत आहे ते पण बघते. तर तुम्ही पाहू शकता छान सकाळी रांगोळी काढलेली होती, तर हा मोडून टाकतो. आज बराच दिवस ठेवली पण संध्याकाळी मोडून टाकली. आता इथं फायनली माझ्या पूर्ण पोळ्या तयार झालेल्या आहेत. इथं भाताचा कुकर पण लावत आहे. पहिले म्हटलं सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया, त्यानंतर भाताला जेवढं पाणी लागते तेवढं टाकून घेते आणि त्यानंतर लगेच मीठ टाकून घेते. आता मीठ टाकताना दाखवत आहे, कारण तुम्ही म्हणसान मीठच नाही टाकलं, म्हणून मी मीठ टाकताना दाखवत आहे. आता इथं छान हलवून घेते. आता मी त्यात हात बुडवणार नाही, कारण ती भाजीचा कुकर आहे म्हणून असंच हलवून घेतलं. आता इथं कुकरचं झाकण लावून घेतलं. चला मग बाय बाय.